नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जानकीला त्या मास्कमॅनचा व्हिडिओ कॉल आलेला असतो. जानकी तो फोन उचलते आणि आता मास्कमॅन तिला म्हणतो की हे बघ, तुझी आई लताबाई माझ्या ताब्यात आहे आणि जर तिला सोडवायचं असेल तर कुणाला काही न सांगता देवळाच्या पाठीमागे तुम्हाला भेटायला ये म्हणून. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्याने जो सुमित्राचा अपमान केलेला आहे, कारण सुमित्राने ऐश्वर्याला फोन करून तिची माफी मागितलेली असती, परंतु जो अपमान आता ऐश्वर्याने केलेला आहे तो आता सुमित्राला सहन होत नसतो. ती जोरात आता आजीला आवाज देते की आई आई धावतच येते आणि विचारते की काय ग सुमित्रे, काय झाले, काय इतकी ओरडतेस. तर सुमित्रा रडतच म्हणते की आई कशाला तू मला त्या ऐश्वर्याशी बोलायला भाग पाडलंस ग. आजी विचारते की अगं म्हणजे नेमकं काय झालं. सुमित्रा म्हणते की हो, उगीच मी तिच्याशी बोलले आणि त्या मुलीला कुणाशी कसं बोलायचं याचं भानच नाही. ती मला म्हातारडी म्हणाली, वाटेल तसा माझा अपमान केला आणि नुसतं इतकंच नाही तर तिने मला तिची माफी मागायला भाग सुद्धा पाडलं. आणि हे बघ आई, तिच्या सांगण्यानुसार मी तिची माफी सुद्धा मागितली, तरी सुद्धा ती काय म्हणते की माफी मागून काय होते, मी काही ही केस मागे घेणार नाही असे ती मला जेव्हा म्हटली तेव्हा आता आई पुन्हा तिच्याशी बोलण्यासाठी मला तू भाग पाडू नकोस आणि त्या ऐश्वर्याचे जे काही गोडवे तुला गायचे असेल ना ते फक्त तूच गाऊ शकते असे बोलून सुमित्रा रागाने तेथून उठते आणि रागाने सुमित्रा आता आपल्या रूममध्ये निघून जाते. तर आजी तिच्याकडे पाहतच असते. आता आजी म्हणते की म्हणजे सीने तर ऐकलंच नाही वाटतं, कारण सुमित्राने इतकी तिची माफी मागितली, त्या क्षमेला सुद्धा तिने भीक घातली नाही, तर त्यामुळे आता ती काही गप्प नाही बसणार. एक एक करून ती आम्हाला मात्र सगळ्यांना ओठणीवर आणेल म्हणजे आणेलच, कारण ती नावाची ऐश्वर्या आहे. त्यानंतर ऐश्वर्या मास्कमॅनला भेटायला बाहेर येते आणि विचारते की काय झालं, तुम्ही मला बोलावून घेतले आणि कसला प्लॅन आहे तुमच्या डोक्यामध्ये. तेव्हा मास्कमॅन ऐश्वर्याला म्हणतो की मी जानकीला भेटायला बोलावलेलं आहे आणि तिच्याकडून मी प्रॉपर्टीचे पेपर्स घेणार आहे. जे पेपर्स तिने तुझ्याकडून हुशारीने काढून घेतले ना तर ते पेपर्स मी घेतोय आता. तेव्हा ऐश्वर्या विचारते की का, पण ते पेपर्स तुम्हाला का हवे आहेत. त्यावर मास्कमॅन आता ऐश्वर्याला म्हणतो की हे बघ, या अगोदर सुद्धा हा प्रश्न तुम्हाला विचारला होता आणि त्यावेळेस मी तुला काय म्हटलं होतं हे तुझ्या लक्षात तर असेलच ना. आणि हे बघ, हा प्रश्न जर परत विचारण्यासाठी तुझी जीभ जर पुढे आली तर मात्र माझा नेम काही चुकणार नाही. त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की हे बघा, मला तुमच्या पेपरचं काही घेणे देणं नाही, परंतु जानकी मात्र तुम्हाला ते पेपर्स का आणून देईल. त्यावर आता मास्कमॅन हसतो. मास्कमॅन म्हणतो की वा ऐश्वर्या, तू हुशार आहे परंतु माझ्या इतकी स्मार्ट नाही, कारण आता लताबाई जिवंत आहे हे ऐश्वर्यालाच माहिती नसते आणि लताबाई आता मास्कमॅनच्या ताब्यात आहे ही सुद्धा आतापर्यंत ऐश्वर्याला काहीही माहिती नसते. आणि हे बघ, जानकीकडून ते पेपर्स तू घेऊ शकत नाही, परंतु ते पेपर्स मात्र मी तिच्याकडून घेऊ शकतो आणि तुला पैसे हवे आहेत, त्यामुळे मी जे काही करतो ना त्याला तू सपोर्ट कर. ही तुम्हाला सपोर्ट केलं किंवा नाही केलंस तरी सुद्धा मला अगदी काही फरक नाही पडणार, पण एक गोष्ट लक्षात घे, तुला मात्र खूप फरक पडू शकतो. त्यावर ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे, तुम्ही तिला काय सांगणार आहात. तेव्हा मास्कमॅन म्हणतो की तिची आई माझ्या ताब्यात आहे असे मी तिला सांगितले. ते ऐकून आता ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन सरकते. ऐश्वर्या धक्क्यानेच म्हणते की काय बोलतात, म्हणजे तिची आई तुमच्या ताब्यात आहे तर. तेव्हा आता मास्कमॅन हसतो आणि आता ऐश्वर्याला तो खरं बोलत नाही आणि हसून म्हणतो की पटले ना तुला, मग मी तिला सुद्धा असंच पटवून देणार, तर तिची आई माझ्या ताब्यात आहे असं मी तिला खोटं सांगणार, तर त्यामुळे तू आता जाऊ शकते, तू तुझ्या पद्धतीने कामाला लाग, आता मी जानकीला इथे भेटायला बोलावलेलं आहे. तर तेव्हा आता ऐश्वर्या तिथून निघून जाते. तर आता मास्कमॅन म्हणतो की ऐश्वर्या, मी चुकून तुझ्यासमोर आता हे बोलून गेलो आणि लताबाई माझ्या ताब्यात आहे मी तुला सुद्धा नाही सांगू शकत, कारण तू माझा हुकमाचा इतका आहे की जो वेळ आल्यानंतर ह्या डावामध्ये मी तुझा वापर करून घेणार आहे. तर त्यानंतर आता ठरलेल्या ठिकाणी देवीआईच्या मंदिराच्या मागे जानकी मास्कमॅनला भेटायला येते आणि आता अगदी मागूनच तो मास्कमॅन तेथे येतो. जानकीच्या मागून तो जानकीला म्हणतो की जानकी. तर जानकी त्याच्याकडे पाहते आणि विचारते की कोण आहेस तू आणि हे सगळं तू का करतोस. त्यावर आता मास्कमॅन म्हणतो की मी कोण आहे याच्याशी तुझं काही घेणं देणं नाही. तर त्यावर आता जानकी म्हणते की असं कसं देणं घेणं नाही, तू जे काही करतोस ना तर ते माझ्या कुटुंबाला धुळीला लावायचा प्रयत्न करतोस, ते माझं कुटुंब आहे, माझ्या घरातील माणसांना त्रास होतोय आणि वर तू म्हणतोस की माझं देणं घेणं काय आहे असे तू विचारतोस, त्यामुळे तू जे काही करतोस ना ते हे तुझ्या मुखवट्याच्या मागे लपून करतोस. आता जानकी त्याच्याकडे बोट दाखवत हे सर्व त्याला बोलत असते. जानकी म्हणते की जर तुझ्यामध्ये इतकी हिंमत आहे तर तो हा मुखवटा आहे ना तर तो काढून टाक.
हो ना, तुझा चेहरा कोण आहेस ते सांग. आता जानकीचं हे बोलणं ऐकून मास्कमॅन अगदी जोराने हसत असतो. तेव्हा मात्र आता लगेच मास्कमॅन म्हणतो की तुला काय वाटतं की तुझ्या बोलण्याने मला राग येईल आणि रागाच्या भरात मात्र मी माझा तोंडाचा मास्क काढून खरंच तुला तोंड दाखवेल का? त्यामुळे जानकी एक गोष्ट लक्षात ठेव की मी मूर्ख नाहीच. जानकी म्हणते की मूर्ख नाही, भेकड आहे, भेकड. ऐश्वर्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून तू आमच्या घराला संपवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु एक गोष्ट मात्र लक्षात ठेव की मी असे होऊन देणार नाही. म्हणून मी नाही होऊन देणार. तर आता मास्कमॅन तिला म्हणतो की माझ्याबद्दल तू इतका मोठा गैरसमज का करून घेतलास? आणि हे बघ जानकी, अगं मी तुझी मदतच करायला येथे आलेलो आहोत, त्यामुळे मी तुला तेथे यासाठीच बोलावून घेतलं. तेव्हा आता जानकी म्हणते की काय मला मदत करणार आहात का? आणि ती मदत तू मला करणार का? तर मास्कमॅन म्हणतो की हो, मी करणार ती मदत. आणि म्हणतो की हे बघ, तुला जर कोर्टामध्ये केस जिंकायची असेल तर तुझी आई तुझ्यापर्यंत यायला हवी. तुझा जीव तुझ्या आईसाठी तुटतो आणि तुझ्या आईचा तुझ्यासाठी, हे मला माहिती आहे. तेव्हा आता जानकी म्हणते की एवढंच जर तुला अगदी माझ्या आईची काळजी आहे तर का तू तिला डांबून ठेवलंस? तिची सुटका कर ना आणि तिला सोडून दे. आणि हे बघ, तू तसं नाही करणार कारण तुला आम्हाला त्रास द्यायचा आहे. तर माझ्या आईला त्रास देण्यासाठी तू मुद्दाम तिला तिकडे घेऊन गेलेला आहेस. बोल ना, नेमकं मी तुला काय विचारते? जानकी तर खूप भडकलेली असते. तर मास्कमॅन अगदी जोरात हसत असतो आणि म्हणतो की करेक्ट आहे, अगं मला वाटत होतं त्यापेक्षा तर जानकी तू जास्तच हुशार निघालीस. तेव्हा आता जानकीच्या डोळ्यात पाणी असतं. जानकी विचारते की अरे मास्कमॅन, तू असं का करतोस? का माझ्या कुटुंबाला तू त्रास देतोय? आणि तुला कळते का तू जे काही करतोस त्याने माझं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं. आणि हे बघ, ऐश्वर्याने कोर्टामध्ये जो व्हिडिओ दाखवला तर तो व्हिडिओ शूट करण्यामागे तुझा सुद्धा हात आहे ना? बोल ना मग. अरे हे सर्व तूच केलंस ना? एकतर अगोदर आम्हाला धोंडा मारायचा आणि देव बनून नंतर मदतीला धावून यायचं का? हे कसलं खूळ आहे तुझ्या डोक्यामध्ये? तेव्हा आता मास्कमॅन म्हणतो की जानकी, खूळ नाही, यावेळेस खरंच मी तुझी मदत करणार आहे. मी तुला जे काही सांगतो ते ऐकून घे, कारण मी तुझ्या आईला सोडणार आहे. तेव्हा आता जानकी विचारते की तू माझ्या आईला सोडणार, ते पण इतक्या सहजपणे? त्यामुळे नाही, नक्कीच या मागे तुझा काहीतरी डावच असेल. त्यामुळे बोल मात्र, तुला माझ्या आईची सुटका करण्याच्या बदल्यात काय हवं आहे ते? तेव्हा आता मास्कमॅन म्हणतो की तुझ्या घराचे जे काही प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत ना, ते पेपर्स मला हवे आहेत. तेव्हा आता हे ऐकून जानकीला खूप मोठा एक धक्का बसलेला असतो. त्यानंतर आता इकडे सौमित्र, सारंग आणि ऋषिकेश इन्स्पेक्टर साहेबांकडे येतात. ऋषिकेश इन्स्पेक्टर साहेबांना म्हणत असतो की त्या ऐश्वर्याने मुद्दाम केलेला आहे आणि माझी पूर्ण खात्री आहे की या सगळ्या मागे आता ते मास्कमॅनच असणार आहेत. तेव्हा इन्स्पेक्टर विचारतात की तो माणूस कोण आहे, अजूनपर्यंत कळालेले नाही ना? तर ऋषिकेश म्हणतो की नाही. सौमित्र म्हणतो की एकीकडे त्या ऐश्वर्याने वेठीस धरला आम्हाला आणि दुसरीकडे मात्र त्या मास्कमॅनने. आता मात्र त्या दोघांनी सुद्धा हात मिळवणी केलेली आहे. तर तेव्हा आता लगेच इन्स्पेक्टर साहेब विचारतात की काय काय म्हणतात तुम्ही हे सर्व? तर ऋषिकेश म्हणतो की हो, म्हणूनच आम्ही तुमच्याकडे मदतीच्या अपेक्षेने आलेलो आहोत. त्यामुळे हे बघा, तुम्ही नाही म्हणू नका. हवं तर या सगळ्याची चौकशी तुम्ही करा, कारण आमच्या हात बांधले गेलेले आहेत. तर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की वकील साहेब, अहो आमचे सुद्धा हात कायद्याने बांधले गेलेले आहेत आणि हे बघा, माझी कितीही इच्छा असली तरी सुद्धा मी तुमची कोणतीही मदत नाही करू शकत. अहो कोर्टाने आदेश दिलेले आहेत की तुमच्या विरोधात कारवाई करण्याचे, त्यामुळे तुमची चौकशी मात्र होणार हे नक्की असेल. आणि तुमची चौकशी होत असताना मी तुमची मदत करतोय हे जर कोणाला कळाले, त्यामुळे माझी नोकरी सुद्धा जाऊ शकते. त्यामुळे तुमचा प्रश्न आहे तो तुम्ही सोडायचा आहे, यामध्ये मी तुमची काही मदत नाही करू शकत. त्यानंतर आता इकडे जानकी मास्कमॅनचं ते बोलणं ऐकल्यानंतर म्हणते की काय बोलतात तुम्ही, प्रॉपर्टीचे पेपर्स? तर आता मास्कमॅन म्हणतो की हो, जर तुम्हाला प्रॉपर्टीचे पेपर्स आणून दिले तर मात्र मी तुझ्या आईला सोडू शकतो. बोल, तुला हे सर्व मान्य आहे का? तर जानकी म्हणते की अजिबात नाही. माझ्या घराच्या प्रॉपर्टीचे पेपर्स तुला मिळणार नाही हे तुला कळाले ना? त्यावर आता मास्कमॅन म्हणतो की बरं ठीक आहे, मग तू तुझ्या आईला विसरू शकते. तेव्हा जानकी विचारते की विसर म्हणजे नेमकं तुला काय म्हणायचं आहे? तर तेव्हा मात्र आता मास्कमॅन म्हणतो की त्या दिवशी तू मंदिरात आईला बघितलं तर ते शेवटचं असं समज. तेव्हा जानकीला खूप राग येतो. जानकी म्हणते की काय करणार आहेस तू माझ्या आईला, आणि जर माझ्या आईला काही झाले तर मात्र माझ्या इतकं वाईट कोणी नसेल. तर मास्कमॅन म्हणतो की हे बघ, तू तुझ्या आईला नाही काही करू शकणार म्हणजे
म्हणजे वाचणार नाही ती, आणि तू सुद्धा आता तुझ्या आईबरोबर 12च्या भावातच जाशील. अगोदर फक्त तुझ्यावर तुझ्या आईला मारण्याचा आरोप होता तर, आणि आता तर तुमच्यावर केस पडलेली आहे. त्यामुळे तू एक काम कर, तू आईला विसरूनच जा आणि तुझ्या कुटुंबाला वाचवण्यासाठी जर एखादं जे काही गोजीरवानं घर आहे ना तर ते जेलमध्ये जाऊन बांध. त्यामुळे तू आता जेलमध्ये जाऊ शकते, तयार राहा. तेव्हा जानकी म्हणते की हे बघ, मी तुझ्यासमोर हात जोडते, तू का असं करतोस, त्यामुळे तू असं करू नकोस, आणि हे सर्व करून तुला काय मिळणार आहे बरं. तेव्हा मास्कमॅन हसतो आणि म्हणतो की समाधान. आणि हे बघ, जर तुला तुझ्या आईला मिळवायचं असेल तर, आणि जर तुला शिक्षा होऊन द्यायची नसेल तर उद्यापर्यंत ते पेपर्स तुम्हाला आणून दे, म्हणून यातच तुझं भलं आहे. तर मास्कमॅन आता पुन्हा जोरजोराने हसायला सुरुवात करतो. त्यानंतर आता सुमित्रा बाहेर हॉलमध्ये येते आणि सगळ्यांना आवाज देते की जानकी, गुलाब, अरे, ऋषिकेश, आणि तेवढ्यात अवंतिका बाहेर येते आणि विचारते की आई काय झालं, तुम्ही कशाला आवाज देतात. सुमित्रा विचारते की अगं घरातील सगळेजण कुठे गेलेत, घरात कोणीच नाही का. त्यावर आता अवंतिका विचारते की आई, अहो मी तर आहे ना, काही हवं आहे का तुम्हाला. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं तसे नाही, परंतु घरात मात्र कोणी नसेल तर मला खूप काळजी वाटायला सुरुवात होती. तेव्हा अवंतिका म्हणते की आई हे बघा, तुम्ही प्लीज काळजी वाटून घेऊ नका आणि टेन्शन सुद्धा घेऊ नका. आणि हे बघा, सौमित्र दादा आणि ऋषिकेश दादा, सारंग भाऊजी हे सगळेजण आता त्या ऐश्वर्याच्या केस संदर्भातच आता इन्स्पेक्टर साहेबांशी बोलण्यासाठी पोलीस स्टेशनला गेलेले आहेत. तर आणि जानकी वाहिनी मात्र ऍक्च्युली कुठे गेल्यात ते मला सुद्धा माहिती नाही. तेव्हा मात्र आता तेवढ्यात जानकी येते. तर सुमित्रा म्हणते की बरं झालं, अगं जानकी तुझी वाटच पाहत होती, तू कुठे गेली होती. तेव्हा आता जानकी म्हणते की देवळामध्ये. ऐकून आता सुमित्रा म्हणते की बरं झालं तू देवळामध्ये जाऊन आलीस, आणि ह्या संकटातून फक्त आणि फक्त आपल्याला देवच आता वाचू शकतो. सुमित्रा थोडीशी आता गोंधळलेली असते आणि घाबरतच म्हणते की मला तुमच्या दोघींशी बोलायचं आहे. तर अवंतिका म्हणते की आई बोला, अहो काय म्हणायचं आहे. तर सुमित्रा सांगायला सुरुवात करते की हे बघा, माझ्या हातून थोडीशी चूकच झाली. जानकी विचारते की कसली चूक. तर आता सुमित्रा सांगते की आईच्या सांगण्यावरून मी ऐश्वर्याला फोन केला होता. आईला असं वाटत होतं की मी तिच्याशी बोलावं, तिची माफी मागावं, तिला विनवणी करावं, आणि माझं हे सर्व ती ऐकेल आणि आपल्याला हे सगळ्यातून बाहेर काढेल. म्हणजे ती आता आईचं ऐकून त्या ऐश्वर्याला फोन केला आणि तिला अगदी माफी मागून तिला केस मी मागे घेण्यासाठी सांगितले, परंतु ती ऐकेल तर ती ऐश्वर्या, आणि जो काही झालेला सर्व प्रकार आहे ऐश्वर्याबरोबर बोलल्यानंतर तो सर्व प्रकार मात्र आता सुमित्रा, जानकी आणि अवंतिका ह्या दोघींना सांगते. तेव्हा आता ऐश्वर्याचा तो उद्धटपणा ऐकून मात्र आता जानकी आणि अवंतिका म्हणतात की आई, तुम्हाला काय गरज होती त्या मुलीला फोन करण्याची, आणि ती ऐश्वर्या कशी आहे हे आपल्याला माहितीच आहे. ती नावाची ऐश्वर्या आहे आणि ती ऐश्वर्या कधीच कोणाचं ऐकणारी नाहीत. आणि जर आपल्याला ह्या सिच्युएशन मधून बाहेर पडायचं असेल तर त्यासाठी एकच मार्ग आहे की तो म्हणजे वहिनीच्या आईला शोधून काढणे. कारण सोमी मला म्हणत होता की जर आपण त्यांच्या आईला शोधून काढले आणि त्यांनी स्वतःनी जर सांगितले की ऐश्वर्याने त्यांना किडनॅप केले होते, तर मात्र हे असे घडले तर मात्र आता ह्या सर्वातून आपण वाचू शकतो. तेव्हा आता जानकी लगेच विचारात पडते की जर मी आईला जर शोधून आणले तर मात्र ह्या केसमधून सगळेजण वाचतील, पण त्यासाठी मला मास्कमॅनला प्रॉपर्टीचे पेपर्स तर द्यावे लागतील. मग नक्की मी काय करू हे खरंच मला काही कळत नाही. तर त्यानंतर आता इकडे सयाजीला मात्र सर्व काही आता ही ऐश्वर्या सांगते, आणि ऐश्वर्या सुमित्राला जे काही बोललेले आहे ते सगळं सयाजीला सांगितल्यानंतर सयाजीला धक्का बसतो. सयाजी म्हणतो की काय, त्या म्हातारीला तू अगदी माफी मागायला सांगितली का, आणि तिला तू म्हातारी म्हणाली का. ऐश्वर्या म्हणते की फक्त मी तिला म्हातारी नाही म्हणले, कारण मी तिला तिची पायरी दाखवून दिली, मी तिला माझी माफी मागायला लावली. तेव्हा आता ते ऐकून सयाजी म्हणतो की वा वा पोरी, खरंच मानलं तुला, शेवटी काट्याने काटा तुला काढता यायलाच लागला पोरी. म्हणून आता तो ऐश्वर्याचं कौतुक करत असतो. तर तेवढ्यात येते आता कावेरी काकू येतात. कावेरी काकू आता हे दोघांचं बोलणं ऐकते. ऐश्वर्या आता डॅडाला म्हणत असते की डॅडा, अहो हे सर्व कुणाकडून शिकले मी, तुमच्याकडूनच ना. म्हणून दोघे आता खूप खुश होऊन हसत असतात. तेवढ्यात कावेरीला हे सर्व ऐकल्यानंतर राग येतो. ती जोरात आता कावेरी आता ऐश्वर्यावर ओरडते की ऐश्वर्या, हे जे काही तू वागलीस ना ते कौतुक करण्यासारखं नाही. ऐश्वर्या, लाज वाटायला हवी होती तुला. अगं हे जे काही तू वागलीस ते बरोबर नाही वागलीस. आणि हे बघ ऐश्वर्या, कितीही काही झाले तरी सुमित्रा वहिनी ह्या तुझ्या सासूबाई आहेत, आणि त्यांच्याबरोबर तू हे असं बोललीस, इतक्या खालच्या थराला जाऊन बोललीस. म्हणून आता कावेरी आता ऐश्वर्यावर खूप भडकतात. परंतु आता सयाजी कावेरीवर ओरडतो.
म्हणतो की हे बघ, पोरीवर ओरडायचं नाही, आल्या कुठून अक्कल स्वतःला नाही आणि आता आम्हाला शहाणपणे शिकवतात, माझ्या मुलीला बोलतात आणि तिकडे जाऊन त्या जानकीला फूस लावतात. ती सुमित्राबाई जर आता माझ्या मुलीच्या अंगावर आली तर काय करणार? त्यामुळे मात्र जे काही आहे ते बंद करायचं. तर आता ऐश्वर्या लगेच म्हणते की डॅडा, अहो जाऊन द्या, तुम्ही कशाला तिच्यावर ओरडतात? आणि शेवटी आता मॉमला कसंही त्या लोकांच्याच अगदी गोडवा गाण्याची सवय आहे, तिला त्यांचेच पुळका लागतो. तेव्हा कावेरी ऐश्वर्याला म्हणतात की तू काय बोलतेस? तर आता सयाजी कावेरीवर ओरडतो की एकदा मी तुम्हाला सांगितलं की गप राहायचं म्हणून, तुमचे सल्ले आम्हाला कुणाला नको, त्यामुळे थोबाड बंद ठेवायचं. कावेरी म्हणते की आहो, पण सयाजी पुन्हा तिच्यावर ओरडतो की नाही म्हटलो ना एकदा मी, म्हणून सयाजी कावेरीवर खूप भडकतो. तर ऐश्वर्या उठते. ऐश्वर्या म्हणते की डॅडा, हे बघा जाऊन द्या, शांत व्हा बरं तुम्ही. आणि हे बघा डॅडा, तुम्ही ऐकून घ्या, कोणी मला कितीही काही सल्ले दिले तरी सुद्धा मी मागे नाही हटणार, कारण त्या रणदेव्यांना चांगलंच मला कोर्टामध्ये खेचायचं आहे. तर त्या जानकीवर मला अशी वेळ आणायची आहे की तिने माझ्या पायावर नाक तर घासायलाच पाहिजे. आणि तेवढ्यात मास्कमॅनचा जो काही मेसेज आहे तर तो ऐश्वर्याच्या फोनवर वाचतो. ऐश्वर्या तो मेसेज वाचते आणि आता ती स्वतःला म्हणते की याने म्हणजे मास्कमॅनने मला भेटायला बोलावलेलं आहे, तर म्हणजे नक्की जानकी याला भेटून गेली असणार, म्हणूनच मला बोलावले. आणि नक्की त्या दोघांमध्ये काय घडलं ते तर मला समजायला पाहिजेलच. आणि हे बघा डॅडा, मी जरा आलेच, असे बोलून ऐश्वर्या लगेच त्या मास्कमॅनला अगदी भेटायला निघते. आणि त्यानंतर मात्र आता इकडे जानकीला खूप टेन्शन येते. सारखं तिला आता त्या मास्कमॅन बरोबर जे काही घडलेले आहे त्या बोलण्याबद्दल तिला आता आठवण होते आणि ती खूप रडत असते. तिला आता आपल्या आईची काळजी वाटते की नक्की आता मी काय करू? प्रॉपर्टीचे पेपर्स तर एकीकडे, आईचा जीव एकीकडे, नक्की काय करू? आता जानकी खूप रडत असते. तर आता तेवढ्यात तिचं मन, दुसरं मन आहे तर तिच्यासमोर उभं राहतं आणि तो जानकीला म्हणते, अगं जानकी, नक्की कसला विचार करतेस? अगं जानकी, तू विचार केलास का? तुझ्या आईच्या जगण्या मरण्याचा प्रश्न आहे तो. अगं ते प्रॉपर्टीचे पेपर उचल आणि सोडून आण तो तुझ्या आईला. तेव्हा जानकी आपल्या दुसऱ्या मनाला म्हणते की काय बोलतेस तू? अगं मला माझ्या आईची सुटका तर करायची आहेस, पण त्यासाठी मी रणदिव्यांच्या घराच्या प्रॉपर्टीचे पेपर्स कसे देऊ शकते? तेव्हा आता लगेच तिचं दुसरं मन तिला म्हणते की अच्छा, म्हणजे तुला तुझ्या आईच्या जीवापेक्षा त्या प्रॉपर्टीचे जे काही पेपर्स आहेत ते महत्वाचे आहेत. तर तेव्हा जानकी म्हणते की तसे नाही, परंतु माझ्या आईची सुटका करण्यासाठी रणदिव्यांच्या घराच्या प्रॉपर्टीचे पेपर्स मी कसे देऊ शकते, कारण त्या पेपर्सवर माझ्या एकटीचा अधिकार नाही तो. त्यावर त्या जानकीचं मन तिला सांगतं की माणूस जर जगला वाचला तर असा कित्येक प्रॉपर्टी तू मिळू शकते, त्यामुळे जानकी तू इतका विचार करू नकोस. आणि तुझ्या या घरावर ऐश्वर्याने जो डाग लावलेला आहे तो जर तुला पुसायचा असेल, त्यासाठी तुझ्याकडे फक्त आणि फक्त एकच मार्ग आहे की तुझ्या आईची या सगळ्यातून सुटका करणं. अगं तुझ्या आईची सुटका झाली तर मात्र आता आईची एकदा सुटका झाली तर या घराची सुद्धा तू आपोआप सुटका करू शकते. त्यामुळे जानकी तू सारासार विचार कर की तुझ्या आईच्या जगण्या मरण्याचा आणि तुझ्या कुटुंबाचा अगदी सर्वपणाचा हा अगदी विषय आहे. तर त्यामुळे तू विचार कर, खूप विचार कर जानकी, विचार कर. आणि हे बघ जानकी, सगळं काही तुझ्या हातात आहे, त्यामुळे तू विचार कर. आता जानकी ह्या सगळ्याच्या खूप टेन्शन मध्ये असते आणि तेवढ्यात ऋषिकेश तिच्या मागून येऊन खांद्यावर हात ठेवतो. जानकी थोडीशी आता घाबरते. तेव्हा आता जानकी खूप रडत असते. तर ऋषिकेश विचारतो की जानकी, अगं रडतेस का तू? काय झालं? जानकी आता घट्ट असे ऋषिकेशला मिठी मारते आणि रडतच म्हणते की ऋषिकेश, आई, माझी आई, आणि हे बघा माझ्या आईला वाचवायला हवं, किती काही झाले तरी माझ्या आईला वाचवायला हवं. ऋषिकेश विचारतो की जानकी, अगं काय झालं? तर जानकी रडतच म्हणते की हे बघा ऋषिकेश, जानकी रडतच सांगते की हे बघा मास्कमॅनने मला आईचा व्हिडिओ पाठवला होता आणि त्यात एक मेसेज होता, त्या मेसेज मध्ये मी देवळामध्ये भेटायला जावं असं होतं, त्याप्रमाणे मी त्याला देवळामध्ये भेटायला गेले होते आणि त्याने लगेच मला आईच्या वाचना म्हणजे आईला जर मला हवं असेल तर प्रॉपर्टीचे पेपर्स त्याला द्यावे लागतील आणि त्याने सांगितलेले ओरिजिनल प्रॉपर्टीचे पेपर्स आहे तर त्याला आपण नाही दिले तर तो आईची सुटका नाही करणार आणि आईच्या जीवाचं सुद्धा तो काहीतरी बरं वाईट करू शकतो. म्हणून जानकी आता खूप रडत असते. तर ऋषिकेश तिला शांत करतो आणि म्हणतो की हे बघ जानकी, असे काही होणार नाही, तू इतकं टेन्शन घेऊ नकोस. परंतु मला एक कळत नाही जानकी, अगं त्याने प्रॉपर्टीचे पेपर्स का मागितले असतील? तेव्हा आता जानकी म्हणते की मला माहिती नाही, कारण त्याने कारण नाही सांगितले, त्याने फक्त मला इतकंच सांगितलं की जेवढं मी त्याला करण्यासाठी सांगितलेलं आहे तेवढंच, आणि किती काही झाले तरी शेवटी ऋषिकेश त्याला प्रॉपर्टीचे पेपर्स द्यावेच लागतील. परंतु ऋषिकेश तुम्हीच सांगा मी कसं देणार हे सर्व? प्रॉपर्टी आहे तर ती आपल्या एकटीची प्रॉपर्टी नाही, तर मग तुम्हीच सांगा की ऋषिकेश आपण काय करायचं? तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की सगळ्यात अगोदर जानकी तू शांत हो बरं, रडू नकोस.
अशी पॅनिक होऊ नको. आपण सारंग, सौमित्र, अवंतिका आणि आई नाना यांच्याशी एकदा सविस्तर बोलून घेऊयात आणि नंतर ठरवूयात की काय ठरायचं ते. तेव्हा जानकी म्हणते की अहो परंतु ऋषिकेश म्हणतो की हे बघ जानकी, काही होणार नाही, तू ऐकून घे. म्हणून तो जानकीला बाहेर घेऊन जातो. त्यानंतर ऐश्वर्या मास्कमॅनला भेटायला येते. ऐश्वर्या मास्कमॅनला म्हणते की हे बघा, तुम्ही हे सर्व ठरवलं हे खरं आहे, परंतु आता ती जानकी तुम्हाला वाटते तितकी साधी सरळ नाही. लगेच तुम्हाला प्रॉपर्टीचे पेपर देण्यासाठी आणि तुम्हाला खरंच असं वाटतं की ती तुमचं काही ऐकेल म्हणून. तर मास्कमॅन म्हणतो की नाही. तर ऐश्वर्या म्हणते की एक्झॅक्टली त्याचा पुतळा आहे ती, एक वेळेस ती स्वतः शिक्षा भोगेल. तुम्हाला ती रणदिव्यांचे प्रॉपर्टीचे पेपर्स कधीही नाही देऊ शकत. तेव्हा आता मास्कमॅन म्हणतो की ह्या सगळ्यासाठी मी तुला बोलावून घेतलेलं आहे. तर ऐश्वर्या म्हणते की म्हणजे नेमकं काय. तर आता मास्कमॅन म्हणतो की ते पेपर्स मिळवण्यासाठी माझ्याकडे एक आयडिया आहे, तर आणि त्यासाठी तुला माझ्यासाठी काहीतरी करावं तर लागेलच. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की पण मी काय करणार आहे. तेव्हा मास्कमॅन विचारतो की तुझं एखादं प्याद त्या घरात तर असेल ना. आता प्याद म्हटल्यानंतर ऐश्वर्या विचार करते आणि तेव्हा कुठे तिच्या लक्ष येते की आजी तिचं सर्व काही ऐकते. म्हणून ऐश्वर्या म्हणते की ते फक्त प्याद नाही, तर ते माकड आहे. माकड एकदा की फक्त आपण त्याला चावी दिली तर ते बरोबर आपल्या तालावर नाचायला सुरुवात करतं. म्हणून ऐश्वर्या स्वतःची खूप हसते. त्यानंतर आता इकडे जानकी आणि ऋषिकेश बाहेर येतात. सारंग, सौमित्र, अवंतिका यांना घडलेला सर्व प्रकार सांगतात की मास्कमॅन आता ह्या आपल्या म्हणजे लताबाईला वाचवण्याच्या बदल्यात पेपर्स मागतोय, प्रॉपर्टीचे, या घराचे प्रॉपर्टीचे पेपर्स. सारंग म्हणतो की दादा, अरे प्रॉपर्टीचे पेपर्स कसे द्यायचे आपण, अरे तो मास्कमॅन आपल्याला रस्त्यावर सुद्धा आणू शकतो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की सारंग, आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही, कारण जानकी समोर त्याने फक्त आणि फक्त इतकीच एक मोठी अट ठेवलेली आहे. तर सौमित्र म्हणतो की एक मिनिट, जर मास्कमॅन मात्र अगदी आपल्याला ते प्रॉपर्टीचे पेपर दिल्यानंतर लताबाईला खरंच सोडणार असेल तर जमेची बाजू आहे आपल्या समोर. तेव्हा आता ऋषिकेश विचारतो की म्हणजे नेमकं काय. तर सौमित्र सांगायला सुरुवात करतो, जर त्या मास्कमॅनने लताबाईला सोडले तर आपल्यावर जे काही आरोप आहे तर ते अगदी त्यातून आपली सुटका होईल. आपण कोर्टामध्ये हे प्रूव्ह करू शकतो की ऐश्वर्याने लताबाईला किडनॅप केले होते, तर म्हणून आपण तिला घराच्या बाहेर काढलं होतं. तेव्हा सारंग म्हणतो की नाही, तो मास्कमॅन आहे तो खूप हुशार आहे. आजी मात्र आता हे सर्व चोरून यांचं बोलणं ऐकत असते. तेव्हा सारंग म्हणतो की खरंच आपण जर त्यांना प्रॉपर्टीचे पेपर दिलेत तर आपण आपल्याच पायावर धोंडा मारून घेतल्यासारखं नाही का. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की सारंग, तुझं एकदम बरोबर आहे, परंतु आता हे पण काहीतरी करावे लागेलच. तेवढ्याच सौमित्राच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते, आपण प्रॉपर्टीचे डुप्लिकेट पेपर बनवायचे. तेव्हा आता डुप्लिकेट पेपर म्हटल्यानंतर सर्वांना एक प्रकारचा धक्का बसतो आणि आता आजीला सुद्धा हे सर्व त्यांनी ऐकलेले असते आणि तिला सुद्धा धक्का बसलेला असतो. तर मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये तेव्हा आता जे काही प्रॉपर्टीचे पेपर्स आहे ओरिजिनल आणि डुप्लिकेट केले जातात. तर आता जे ह्या फाईलमध्ये आहे तर ते ओरिजिनल पेपर आहे आणि ह्या लाल रंगाच्या फाईलमध्ये डुप्लिकेट्स पेपर आहेत. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी, तो हे जे पेपर्स आहेत तर ते कपाटामध्ये नेऊन ठेव. आता आजी मात्र हे सर्व ऐकत सुद्धा असते आणि पाहत सुद्धा असते. तेव्हा मात्र आता लगेच इकडे ऐश्वर्या मास्कमॅनला फोन करते आणि म्हणते की त्या तुमचं काम आहे ते अगदी व्यवस्थित करतील. तर आता मास्कमॅन म्हणतो की म्हणजे त्या आय होप काही गडबड करणार नाही. ऐश्वर्या म्हणते की नाही. तेव्हा आता आजी हे ओरिजिनल पेपर आहे तर ते पेपर चोरते आणि जे काही प्रॉपर्टीचे पेपर्स आहे तर शेवटी आता ही आजी आपल्या हाताने ते बदलवते. आता त्या दोन्ही फाईल आहे तर त्यामधील खरे प्रॉपर्टीचे पेपर्स लाल रंगाच्या फाईलमध्ये ठेवते आणि जे डुप्लिकेट पेपर आहे तर ते मात्र दुसऱ्या फाईलमध्ये. ऐश्वर्या इकडे अगदी तोरच सांगत असते की यावेळेस मात्र प्रॉपर्टीचे खरे पेपर्स तुम्हाला मिळतील म्हणजे मिळतील. आणि तेवढ्यात मात्र आता ती फाईल वगैरे बदलून पेपर्स वगैरे आता जी फाईल आहे तर ती टेबलवर ठेवून देते आणि खरी फाईल मात्र ती आता तिकडे कपाटामध्ये ठेवून देत असते. आणि तेवढ्यात ऋषिकेश आवाज देत आता आत येत असतो. तेव्हा आजी फाईल ठेवतच असते आणि खूप घाबरते. तेव्हा मित्रांनो, आता पुढे काय होईल. आता जे काही खरे प्रॉपर्टीचे पेपर्स आहे तर ते मास्कमॅनकडे जातील का, ते पण आता ह्या आजीने केलेल्या पराक्रमामुळे. तेव्हा आता पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा.